जोहार नमस्कार, मी अरविंद बेंडगा। आज इथेला आहे जव्हारलं एक बीज महोत्सव सोहळा हेयाचा आहे। यो सोहळा पहिल्यांदा ओढा मोठा होयाचा आहे ना। ये सोहळ्यात काय काय नांगाया मिळेल तीहू माहिती घेऊ। आपले सोबत बाबाही हा तीही सोहळ्याचा नियोजन करेल आहे। तर नेमका काय काय होल तर चला बरा माहिती घेऊ। नमस्कार सर। नमस्कार। नेमका यो सोहळा बीज सोहळा नेमका काय आहे? जोहार। आपले आदिवासी वारली समाजामध्ये एक बीजाचा माही महिन्यात एक बीजाचा सण होत आहे। तर तो नारायणदेव बीज सोहळा सण उत्सव हा आपण जव्हार तालुके मिळून अख्खे म्हणजे पालघर, ठाणे, नाशिक ना व दादरा नगर हवेली, गुजरातशी जोडक वारली समाज हा असे सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम ठेवलेला आहे। तो दिनांक 24 जानेवारी आणि 25 जानेवारी 2026 रोजी जव्हार तालुक्यातील गरदवाडी हे गावाशी हा कार्यक्रमाचं नियोजन करेल आहे। तर मित्रांनो, तुम्हाला सांगला कुठं हेयाचा आहे कार्यक्रम। तर ये कार्यक्रमात आपले महाराष्ट्राची तर राहतीलच, पण गुजरात, दादरा नगर हवेलीची पण माणसा याची हा ना। इथं काय काय नागा मिळेल त्याचीही माहिती पुढे घेऊ। मित्रांनो, आपल्या सोबत बाबा आहे। तर बाबा, नेमका ये बीज सोहळ्यात काय आपल्याला नांगाया मिळेल? बीज सोहळा जो आहे तो आता एक कार्यक्रम ठेवलेला आहे आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून आपलं जे कुळदेव आहे ते नारायणदेव, हिरवादेव, इमाईदेव यांची जी मांडणी होणार आहे, हे ठिकाणी मांडणी होणार आहे। ही मांडणीचं दर्शन सर्व समाजाला घेता आला पाहिजे आणि हे करताना आपण एक समाज म्हणून तो पुढे येऊन आणि आपण समाजाच्या मार्फत जे आता कार्यक्रम होणार आहे ते सर्वांना त्याचा लाभ घेता आला पाहिजे, हे दृष्टीने आपण हा सर्व कार्यक्रम आखलेला आहे। तर मित्रांनो, आपल्याला बाबांनी सांगला काय नेमका कार्यक्रम काय ठेवलेला आहे ना। हे कार्यक्रमात जी आपली कुलदेवता नारायणदेव, हिरवादेव, हिमाईदेव या सगळ्यांची मांडणी, त्यांची पूजा अर्चा ती आपल्याला इथं नांगाया मिळेल ना। तिला नवीन भाताची नैवेद्य चढवला जाईल। अजून आपल्यासोबत बाकीचं माणसा जोडेल हा बाबाही दादाही, तर तिशी चर्चा करू। आज आपण हा कार्यक्रम घेतोय, बीजांचा सण म्हणून उंड आपण करतोय। ते काळ्या उजळा हा चांद दिसला काय आपण ते घरोघरी करतात सगळ्यांचे, पण एकत्र येऊन म्हणून आपण उंड करत नाही। तर हे वेळेस आपण असं ठरवलंय काय सगळे एकत्र येऊन आणि तो मोठा कार्यक्रम कसा आपला होईल बीजांचा, आणि सगळे लोक एकत्र येऊन वारली समाज म्हणून आणि सगळे इतर लोक आदिवासीही करतात सगळेच, पण त्याच्यात जो सण कोणी 10 घरा कोणी 5 घरा वेगळी वेगळी करतात, तर एकच स्वरूपामध्ये आपण हा सण आपण एकत्र करायचा आहे। त्याच्यासाठी आपण हा बीज देव म्हणून आणि बीज सण म्हणून आपण आज इथं गरदवाडीला करतोय। आपल्याला नेमका काय करायचं आहे, क्या करायचं आहे त्या तर बाबांनी सांगलाच। अजून आपली इथं नेमका काय काय होईल ती पण माहिती घेऊ। माझं नाव गोपीनाथ मामनजी वळवी, मी आळीमाळ येथे असतो। आपला जो बीज उत्सव सण आहे हा काळ्या उजळ्या जुने आडवडील सांगायचे त्या पद्धतीने आपण काळ्या उजळ्या म्हणजे 24-25ला करणार आहोत। त्याच्या मागचं मेन आपलं उद्दिष्ट नारायण देव हा आहे। आपण जे काही सण करतो तर त्या सणामागे आपली आदिवासी लोक सगळीच करतात, परंतु मागे पुढे करत असतात ते आपण तालुका वाईज करणार आहोत। आणि त्या दिवशी आपला जो कार्यक्रम राहील, आपण नारायण देवाला जागृतीसाठी काठ्या म्हणजे तो एक वाजंत्री राहील, पारंपरिक वाद्य, कांबड नाच राहील आणि नारायणदेव आणि इतर हिरवादेव वगैरेची मान्य होईल। आणि रात्रभर आपले जे सांस्कृतिक असतील वाद्य, तारपा किंवा इतर सगळं हे होईल। आणि आपली सांगता ही 25 तारखेला उंड म्हणजे एक पृथ्वी आणि त्या पृथ्वीमध्ये असलेला गुळ, तो पृथ्वीचा गोडवा, आणि गेल्या वर्षी आपल्याला जे पूजन दिलेलं आहे देवाला, आपण जे अर्पित केलेलं आहे, धरतीवरती दाणं टाकून पेरलेलं आहे, ते उगमलेलं नवीन धान्य आपण नवीन वर्षामध्ये नारायण देवाची आज्ञा घेऊन
तिला नैवेद्य दाखवून आणि आपण नवीन वर्षामध्ये सुरुवात करणार आहोत. तर त्या उद्देशाने इथं हे तुम्हाला बघायला मिळेल. एवढं बोलून माझं जे काही 2 शब्द आहेत ते संपवतो. जोहार. सर्वांना जोहार. माझे नाव अर्जुन वातास. आपण या जव्हारपैकी गरजवाडी या ठिकाणी बीज सण आपले पूर्वजांनी केला आणि आज आपण हे काही वयस्कर माणसं हे आज मोठ्या प्रमाणात करतात. तर सर्व प्रेक्षक, सर्व माणसं या ठिकाणी येऊन आपल्या समाजाची इथं नाचणार आहेत, खूप एन्जॉय करणार आहेत. तर सगळ्यांनी ह्या ठिकाणी हजर राहा आणि ह्या देवाचाही दर्शन घ्या आणि ह्या नाचाचा याचाही आनंद लुटा. सर्वांनी या बरे का, मागे राहू नका. सर्वांना जोहार. आपल्या आदिवासी मधला हा जो नारायण देवाचा बीज उत्सव याची माहिती जुन्या वाडवडिलांपासून तो सण साजरा तर करत आलेला आहेत. परंतु आज पोरं शिकली, शहरात गेली, काही मंडळी पण शहरात जाऊन स्थिरावली. परंतु हा आपला पारंपरिक नारायण देवाचा माहीमध्ये जो बीज उत्सव साजरा करतो याची काहीच माहिती नाही. म्हणून नवीन पिढीला माहिती व्हावी म्हणून हा एक सामूहिकरित्या मोठ्या प्रमाणात बीज उत्सव जव्हार तालुक्यातील गरजवाडी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. दिनांक 24-25 जानेवारी 2026 रोजी. तर या उत्सवामध्ये नवीन पिढीने, नवीन तरुणांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावं, जेणेकरून आपली संस्कृती, आपलं देव आणि आपला जो काही भाषा असेल, नृत्य, हे सगळ्याची जाणीव होईल. याच्यासाठी याचं मी सर्वांना आवाहन करत आहे. तर मित्रांनो, तुम्ही ऐकलाच ना, यो कार्यक्रम कसा खोयाचा आहे. मी तर येईनूच, तुम्ही पण इजास ना. तसंच भरपूर जण हे कार्यक्रमात येते. यो कार्यक्रम फक्त नावाचा कार्यक्रम नाही. इथं आपल्याला आपलं देवाची नावा, देवाची गाणी, देवाचं नाच ना भरपूर गोष्टी ऐकाया नांगाया मिळेल ना, शिकाया मिळेल. आता कशी माझ्यासारखी पोरा शिकली ना, बाहेर जाऊन राहायला लागले, पण तिला आपल्या गावाकडचं आपलं देव कोणतं, आपली गाणी कोणती, आपली नाच कोणती ती पण माहीत नाही. याच्यासाठी आम्हाला जागृती मिळा पाहिजे, माहीत मिळा पाहिजे. याच्यासाठी बाबाही असा यो एवढा मस्त कार्यक्रम ठेवलेला आहे. तर मी तर याचाच आहे, तुम्ही पण इजास ना. यो बीज सोहळा 25 ना 26 जानेवारीला आहे. सांजचे 4 वाजताशी चालू होईल. तर रातच्या वरी ना 25 तारखेवरी हो कार्यक्रम आहे ना. हे कार्यक्रमात सांगेल तसा दूरची माणसं येते. आपल्या महाराष्ट्राची तर राहतीच, गुजरातची राहती, DN दादरा नगर हवेलीची राहती ना, अजून जी कोणी इतर बाहेरची येते ती पण. तर असा यो भव्य दिव्य बीज सोहळा जव्हार रथ पहिल्यांदा एवढा मोठा कार्यक्रम याचा आहे. तर तुम्ही सगळी जण नक्कीच इजास, मी पण याचा आहे. जोहार. जय आदिवासी. जोहार. 24-25 जानेवारी 2026 रोजी नारायणदेव बीज उत्सव सोहळा मोठ्या स्वरूपात आयोजित करण्यात आलेला आहे. तर हे सोहळ्याला अख्खे वारली समाजाने तर याचाच आहे, पण अख्खे आदिवासी समाजातल्या माणसांनी सुद्धा येऊन हे नारायणदेवाच्या बीज उत्सवाचा आनंद घ्यायचा आहे आणि आपली संस्कृती याचं जतन करायचं आहे. तर मी सर्वांना या आपल्या जव्हार मार्फत आणि बीज उत्सव समिती मार्फत आवाहन करतो, सर्वांनी आग्रहाने उपस्थित राहायचं आहे. जोहार. जोहार. आपल्या जव्हार तालुक्यात बीज उत्सव जो आपण सण साजरा करत आहोत, आपला आदिवासींचाच आहे. संस्कृती जपण्याचा आहे. संस्कृती टिकावी, संस्कृती जपावी या उद्देशानं आपला आदिवासी समाज म्हणून आपण एकत्र येऊन करूया आणि आपली संस्कृती जपूया आणि मोठ्या प्रमाणात कसं होईल ह्याच्याकडे लक्ष देऊया आणि हेच पुढं आपलं उद्दिष्ट ठेवून पार करूया आणि टिकूयात. हा एक संदेश या बीज देव उत्सव समितीमधून आपल्याला देत आहोत. तरी वेगवेगळ्या प्रांतातून इथं या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी उपस्थिती दाखवावी आणि आवर्जून यावं. जोहार. सर्वांच्या वतीने जोहार. जोहार.